जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड काल झालेल्या मुंबईतील ठाकरे बंधूंच्या सभेनंतर मात्र मुंबईतलं राजकीय चित्र अखेर बदललं. मित्रांनो, ठाकरेंचं मुंबईवरती निराध वर्चस्व काय सांगतोय मुंबईचा सगळ्यात मोठा सर्वे? मित्रांनो, मुंबईच्या राजकीय पटलावर आता कुणाचा भगवा झेंडा फडकणार? ठाकरे बंधू बाजी मारणार की फडणवीस शिंदेच बाजी मारणार? मित्रांनो, या घडीचा सगळ्यात मोठा आज आलेला न्यूजप्रिंट मीडियाचा सगळ्यात मोठा सर्वे. या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा, कोणता पक्ष मुंबईमध्ये सर्वोत्कृष्ट बाजी मारतोय? सविस्तर पाहिला मित्रांनो, पक्ष तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मित्रांनो, मुंबईमध्ये सध्या सगळ्यात मोठं वातावरण काल बदललंय. ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आणि सगळ्यांचीच बत्ती गुळ झाल्यासारखं मुंबई बघितलं वातावरण आता पाहायला मिळतंय. काल आदित्य ठाकरे यांचं भाषण अतिशय जोशपूर्ण, त्यानंतर राज ठाकरेंनी तर संपूर्ण केंद्रासह राज्यातील नेत्यांची संपूर्ण भाषणामध्ये जी काढली, त्यामुळे सगळे मुंबईकर मुंबईसाठी आता एकत्र येत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत धक्का बसताना दिसून येतोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी मुंबई महानगरपालिका निवडणूक सोपी वाटत नाही. त्यांनी आपले हात वर केले. पवारांना मुंबईत 2 ते 5च फक्त 2 ते 5 जागी यश मिळू शकते. त्यानंतर पुढचा पक्ष येतो मित्रांनो काँग्रेस. त्याच्या अगोदर शरद पवारांची राष्ट्रवादी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईमध्ये व्यासपीठावरती मान म्हणून जयंत पाटलांनी आपलं भाषण उघडलं. त्यामुळे आता या राष्ट्रवादीला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत खूप मोठा फायदा होत असल्याचं चित्र सध्या या सर्व्हेवरून जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेच्या या महत्त्वाच्या निवडणुकांच्या दरम्यान शरद पवारांना खूप मोठं यश मुंबईत मिळू शकतं. पहिल्यासारख्याच किंवा त्यावेळी कदाचित जास्त जागा शरद पवारांच्या मुंबईत येऊ शकतात. मुंबईत शरद पवारांना 3 ते 8 जागा मिळू शकतील असा महत्त्वाचा अंदाज समोर येतोय. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्ष येतोय मित्रांनो, ज्या पक्षाकडे आता आपण पाहतोय तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसने मुंबई महानगरपालिका स्वतःच्या सोबळावरती निवडणूक लढवण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केल्याच्या नंतर मुंबईत मात्र उद्धव ठाकरेंना, राज ठाकरेंना याचा खूप मोठा फटका बसेल असे चित्र निर्माण झाले असतानाच मित्रांनो, आता देखील काँग्रेसचा ठाकरेंना फटका न बसता तो फटका भाजपलाच बसताना दिसतोय. भाजपचे उत्तर भारतीय मतदार सगळेच्या सगळे काँग्रेसच्या बाजूला जाताना दिसतायत. काही अर्धे मतदार भाजपकडे. परंतु हा काँग्रेससाठी खूप मोठी बाब असेल की मुंबईत काँग्रेस पुन्हा जिवंत होतेय. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नंतर आता काँग्रेसला देखील चांगल्या जागा मिळताना दिसतायत. काँग्रेसला मुंबईत 17 ते 23 जागांवरती अभूतपूर्व यश मुंबईत मिळताना जाणवतंय. काँग्रेससाठी नक्कीच आनंदाची बाब ठरणार आहे. मित्रांनो, त्यानंतर पुढचा पक्ष आणि महत्त्वाचा पक्ष. मुंबईच्या राजकारणात पहिल्यांदाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर राज ठाकरेंना मुंबईत खूप मोठं यश मिळताना दिसतंय. मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हनुमान सेनेसाठी ही नक्कीच आनंदाची बाब असेल. सर्व सभांना होणाऱ्या गर्दीचा अफाट नमुना आणि राज उद्धव एकत्र मुंबईत जोडी ही पाहून मुंबईकर अगदी आता भाळावून गेलेत आणि या सगळ्याचं रूपांतर मतामध्ये होत असल्याकारणाने मुंबईमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याचं या सर्व्हेवरून प्रथमदर्शनी तरी सध्या जाणवतंय. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये राज ठाकरेंची मनसे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असल्याकारणाने पहिल्यापेक्षा खूप मोठा फायदा दोघांना होतोय. राज ठाकरेंच्या महाराष्ट्र हनुमान सेनेला मुंबईत 31 जागांवरती यश मिळताना दिसतंय. मुंबईत खूप मोठी उलटफेर असेल. त्यानंतर पुढचा पक्ष मित्रांनो, एकनाथ शिंदेंची शिवसेना. एकनाथ शिंदेची शिवसेना मुंबईत जरी भाजपसोबत लढत असली तरी महाराष्ट्राच्या इतरत्र भागात भाजपाविरोधात एकनाथ शिंदेंची शिवसेना असेच समीकरण सध्या दिसून येते. यामुळे शिंदे सेनेला जबर धक्का देण्यात भाजपा यशस्वी होऊ शकते. इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईत फारशा जागा मिळत नाहीत, कारण की 2 एकनाथ शिंदेंना ज्या जागा दिल्या त्या जागा ठाकरे बंधूंचे बालेकिल्ले आहेत. त्या बालेकिल्ल्यात जिंकणं शिंदेच्या शिवसेनेला सहजासहजी शक्य नव्हते आणि त्या जागांमध्ये एकनाथ शिंदेंना जागा मिळाल्यामुळे हा त्यांचा खूप मोठा तोटा त्यांना सहन करावा लागतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप पुढे जाईल, परंतु एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र खूप पाठीमागे राहणार असल्याचं सध्या तरी या सगळ्या निकालावरून स्पष्ट होतंय. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठा तोडा होतोय. 11 ते 16 फक्त जागा मुंबईत मिळू शकतात शिंदे सेनेला. त्यानंतर पुढचा पक्ष मित्रांनो, भाजपा भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा सगळ्यांच्याच आनंदाचा प्रश्न आणि सगळ्यांना हवासा वाटप प्रश्न. जी भाजपा गेल्या 5 वर्षापासून मुंबई महानगरपालिका स्वतःच्या पदरात पाहून घेण्यासाठी, स्वतःच्या अधिपत्याखाली महानगरपालिका घेण्यासाठी खूप झगडते आहे, खूप लढते आहे. मात्र उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र आल्याच्या नंतर भाजपच्या स्वप्नावरती पाणी फिरणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न समोर होता आणि आता त्यावरूनच मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला
शिवसेनेला किती जागा मिळणार, त्या जागावरूनच महापौर कोणाचा बसणार, ठाकरेंचा की भाजपचा, मराठी माणूस बसणार की हिंदी उत्तर भारतीय बसणार, याचं समीकरण आपल्याला लवकर समजेल. परंतु सध्या मात्र भाजपला मुंबईत जबरदस्त फटका बसताना जाणवतोय. भाजपला मुंबईत 61 ते 66 जागा मिळतील असा सर्व्हे हा सांगतोय. त्यामुळे भाजपसाठी नक्कीच ही धोकादायक बाब ठरू शकते. त्यानंतर मित्रांनो, पुढचा पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईतून कधी नव्हे एवढा मोठा प्रतिसाद मिळतोय. ज्या लोकांनी आतापर्यंत कधीही ठाकरे बंधूंना कधीही मतदान केलं नाही, असे देखील लोक आता ठाकरेंच्या पाठीमागे येऊन उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेसाठी सपोर्ट करत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत. मुंबई महापालिका तुमचीच आहे, आम्ही सगळे मराठी बांधव तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांनी एक प्रकारे आपलं संपूर्ण नेतृत्व सिद्ध बहाल केलंय. यावेळी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी खूप मोठं यश म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेची शिवसेना यावेळेस मुंबईमध्ये कालच्या सभेवरून पाहिलं, आदित्य ठाकरे यांची सभा, त्यानंतर राज ठाकरे यांची सभा आणि उद्धव ठाकरे यांची सभा. एका सभेने मुंबईचं सगळं चित्र बदलून टाकलं असून मुंबईच्या वातावरणात फक्त आणि फक्त मशाल असते. उद्धव ठाकरेंना मुंबईत मिळतात 101 जागा. एवढं बलाढ्य यश उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेत मिळू शकतं. अशा प्रकारची महत्त्वाची बाब आपल्यापर्यंत पोहोचतेय. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून दोन्ही बंधू राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना 100+ आकडा देखील पार करता येऊ शकतो. ही मुंबईतून आलेली या घडीची सगळ्यात मोठी बाब म्हणावी लागेल. मित्रांनो, आपणास का वाटते मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येईल? मुंबईत फडणवीस सत्तेवर बसतील की उद्धव ठाकरे, राज ठाकरे? आपल्या कमेंटच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघत आहोत. धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो नमस्कार. मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे. मुंबईमध्ये काल राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतरचं चित्र अखेर बदललं आणि मुंबईवरती कुणाची सत्ता येणार यावरती शिक्कामोर्तब झालाय. बघूया. मुंबई महानगरपालिकेच्या या धर्तीवरती भारतीय जनता पार्टी विरोधात ठाकरे बंधू अशी थेट लढाई मुंबईत पहिल्यांदाच पाहायला मिळतेय. मुंबईतील मराठी माणूस विरोधात परप्रांतीय माणूस या दोघांमध्ये सुरू असलेली लढाई, आता या लढाईमध्ये बाजी कोण मारणार? मराठी माणूस जिंकणार की हरणार? या घेतलेल्या न्यूज मराठी मीडिया, प्रिंट मीडियाचा हा सगळ्यात मोठा सर्वे. तर आपण आता बघूया महाराष्ट्रामध्ये कोणाची येणार सत्ता. मुंबईवरती सत्ता कोणाची? पहिला पक्ष येतोय अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिक निवडणुका लढत आहेत. यामुळे भाजपने अजित पवारांना नाकारलं आणि थेट लढाई भाजप विरोध अजित पवार लढतायत. सत्तेमध्ये एकत्र मात्र इतरत्र हे वेगवेगळ्या निवडणुका लढत असताना खूप मोठा लोकांना त्रास जाणवतोय. यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमधील मुस्लिम बांधवांचा खूप मोठा चांगला सपोर्ट जरी मिळत असला तरी भाजपमुळे अजित पवारांना मुस्लिम बांधवांनी दूर केल्याचं चित्र मुंबईत समजतं आहे. मुंबईमध्ये आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात अजित पवारांना खूप मागे घेऊन जातोय. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये मिळतायत फक्त 2 किंवा 3 जागा. म्हणजे साधारणतः 2 ते 3 जागांपर्यंत अजित पवार आपली मजल मारू शकतात. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष मित्रांनो, ती म्हणजे आजची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमधून ठाकरे बंधूंनी बहुतांश ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. नव्हे तर त्यांची शिवशक्ती म्हणून मुंबईमध्ये नवीनच शिवशक्ती आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवारांचे राष्ट्रवादी निवडणुका लढत आहेत. तसं पाहायला गेलं तर शरद पवारांची मुंबईमध्ये ताकद फारच कमी आहे. परंतु ठाकरे बंधूंचा सपोर्ट मिळत असल्याकारणाने मुंबईमध्ये देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बऱ्यापैकी अजित पवारांपेक्षा डबल यश मिळताना दिसतंय. मुंबईत शरद पवारांना 3 ते 8 जागी आपले नगरसेवक निवडून येताना जाणवतायत. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष मित्रांनो, तो म्हणजे आत्ताची काँग्रेस. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काँग्रेसला आता नवीन आपली मजल मारायची आहे. नवीन मजल मारत असतानाच मुंबईमध्ये काँग्रेस आता सोब्यावरती लढतीये. मुंबईमध्ये असे वाटले होते की मुंबईमध्ये मुस्लिम बांधवांची मतं, उत्तर भारतीयांची मतं, सगळी मतं ही काँग्रेसच्या केऱ्यात पडतील. परंतु मुस्लिम बांधवांनी आता देखील उद्धव ठाकरेंना साथ देण्याचं मुंबईमध्ये ठरवलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाईल. परंतु निवडणुकीच्या नंतर काँग्रेस ठाकरे बंधूंना सपोर्ट करण्याची शक्यता मुंबईमध्ये सध्या तरी जाणवतीये.
मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस विरोधात उद्धव ठाकरे तसेच भारतीय जनता पार्टी अशी थेट लढाई मुंबईमध्ये होताना आपल्याला जाणवते आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला 17 ते 23 जागांवरती यश मिळेल असा हा पहिल्यांदाच मुंबईत ठाकरे बंधूंच्या सभेनंतर सर्वे समोर येतोय. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जी मनसे सध्या उद्धव ठाकरे आणि मनसे या दोघांनी मुंबईमध्ये जो झंझावात निर्माण केलाय त्यामुळे मुंबईचं अख्खं चित्र बदलताना जाणवतंय. मुंबईच्या सगळ्या शाखांमधून ठाकरे बंधूंना मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद आणि सभांना मिळणारी अलोट गर्दी यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद भाजपला प्रचंड महागात पडू शकते अशा प्रकारचे सर्वे आता काल नंतर येऊ लागले आहेत. या सर्वेतून उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंना फायदा होईल असेच सगळ्यांचे सर्वे समोर आल्यामुळे महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची लाट निर्माण झाली का असा देखील संदेश येऊ लागलाय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या धर्तीवरती आज मित्रांनो राज ठाकरेंना चांगलं यश मिळताना दिसत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला मुंबईत मिळतायत तब्बल 31 जागा. मुंबईत ठाकरेंचा हा वर्चस्व खूप मोठं काही सांगून जाता आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी धोपचार दिल्याचं या सभेवरून सध्या तरी जाणवतंय. ठाकरे बंधूंशी 2 हात करायला निघालेले एकनाथ शिंदे मात्र या निवडणुकीमध्ये खूप मागे पडल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना दिलेला थेट आव्हान शिंदेंना थेट महागात पडू शकते असा सध्या सर्वे मुंबईतून दिसून येतोय. एकनाथ शिंदेंना मुंबई महानगरपालिकेच्या राजकीय पटलावरकी ठाकरे बंधू खूप मागे घेऊन जात आहेत. अशाच या सर्वेतून जागा सध्या समोर येताना जाणवू लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची राज ठाकरे यांची एकत्र ताकद ही भाजप शिंदेपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याचं आज मुंबईमध्ये जाणवतंय. मुंबईत मराठी बांधवांसमोरच मुस्लिम बांधव तसेच हिंदू बांधव हे देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मागे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत मिळतायत फक्त 11 ते 16 जागा अशा प्रकारचा सर्वे समोर येऊ लागला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे भाजपा. ज्या भाजपाला मुंबई महानगरपालिका आपल्या स्वतःच्या हातामध्ये हवी आहे. मुंबईवरती आपला भाजपचा भगवा झेंडा फडकवायचा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनच भाजपचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. परंतु हेच स्वप्न आता पूर्ण होणार का याकडे सबंध महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. परंतु मराठी माणूस भाजपच्या हातामध्ये मुंबई महापालिका देईल की नाही ही मोठी शंका आता सगळ्यांनाच सतावतीये. कारण की मुंबईचं पूर्णपणे उत्तर भारतीय गुजरातीकरण आणि मारवाडीकरण करण्यास घेतल्यामुळे मुंबईत ठाकरेंची ताकद की भाजपची ताकद हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आता या सर्वेतून अगदी समोर जसा तसा सर्वांना दिसतोय. मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकांमध्ये भाजपसाठी नक्कीच चिंतेची बाब असणार आहे की भाजपच्या नेत्यांची वक्तव्य त्यामुळे भाजपला मुंबईत मिळतायत फक्त 61 ते 66 जागा. ही भाजपची धुळधाण आता झाल्याचं चित्र मुंबईत सध्या तरी जाणवतंय. मित्रांनो त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. मुंबईच्या प्रत्येक शाखांमधून ठाकरेंचं संपूर्ण अस्तित्व काय आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा प्रचाराचा शुभारंभ शाखांना भेटी देत केलाय. मुंबईत उद्धव ठाकरेंनी अगोदर शाखांना प्रफुल्लित केलं. ठाकरेंनी मुंबईच्या शाखेमध्ये जीव भरला आणि पुन्हा मुंबईत सभा घ्यायला सुरुवात केली. परंतु सध्या मात्र मुंबईच्या प्रत्येक भागामधून उद्धव ठाकरे राज ठाकरेंना दोघांना मिळणारा प्रतिसाद बघता मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे बाजी मारतील. ती बाजी अशी मारतील की कालची सभा सगळं काही सांगून जाते. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे 100 पार मुंबई महानगरपालिकेत करू शकतात अशा प्रकारचा सर्वे समोर येताना दिसतोय. मुंबईत उद्धव ठाकरेंना मिळते 101 जागा अशा प्रकारचं यश. ठाकरेसाठी हे नक्कीच अतिशय मोठं आणि महत्त्वाचं असेल. मित्रांनो जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर काय घडू शकतं? मराठी माणूस ठाकरेंच्या पाठीमागे एकत्र राहिल्यानंतर महाराष्ट्रात मुंबईत काय घडू शकतं याचंही मूर्तिमंत उदाहरण आज आपल्यासमोर आहे. त्यामुळे मुंबईत जवळजवळ 140 जागांपर्यंत 130 ते 40 जागांपर्यंत दोन्ही ठाकरे बंधूंची युती मुंबईत मात्र सत्ता स्थापन करू शकते अशा प्रकारचा अंदाज मुंबईत सध्या येतोय. त्यामुळे मुंबईवरती ठाकरेंचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध होताना जाणवतंय. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत आपणास काय वाटतंय? कुणाच्या किती जागा याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. ठाकरे की भाजपा? प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.